काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट पसरली आहे। यानंतर अकोल्यातही मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान विरोधी आंदोलन उभे राहिले असून शिवसेना ठाकरे गटाने मुख्य बस स्थानक चौकात पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे। या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांचा जीव गेलाय। यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधी आंदोलन सुरू झाले आहे। अकोल्यातही शिवसेना ठाकरे गटाने कडक प्रतिक्रिया व्यक्त केली असून मुख्य बस स्थानक चौकात पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। या प्रसंगी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आतंकवाद्यांना पाहता क्षणी गोळी मारण्याची मागणी केली आहे। सर्वप्रथम तर पाकिस्तान आतंकवादी देश घोषित करायला पाहिजे आणि जे आतंकवादी ज्यांनी निर्दोषावर जे गोळ्या चालवल्या अशा आतंकवाद्याला यांच्यावर कारवाई नका करू, यांना डायरेक्ट गोळ्या घाला, दिखता क्षणी यांना मारून टाका। आम्हाला कायद्यावर सुव्यवस्थेवर बिलकुल विश्वास नाही, यांना डायरेक्ट मारून टाका। त्यांनी करून यांची हिंमत उद्या कुठे झाली नाही पाहिजे। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट आहे आणि अकोल्यात त्याची प्रतिक्रिया देखील कडक झाली आहे।